सेड मला काय वाटतं, आपण सिमिलर रिंग्स घेऊया. नाही तर माझ्या रिंगवर आहे आणि तुझ्या रिंगवर ए घेऊ. सेड, तू असं मागे मागे काय चालतोय? मी आपले एकटेच बडबडत चालत होते. चालतो तर रे, असाच चालतो मी. काय प्रॉब्लेम आहे? अरे म्हणजे फास्ट चल ना, आपल्याला अंगठी घ्यायला जायचंय ना. मला सांग, तुला खरंच एंगेजमेंट करायची? सेड अरे असं का विचारतोय? नाही, काय नाही. सेड, काय झालंय? नाही म्हणजे मी असा साधा गावातला मुलगा, तुला कोणी स्मार्ट डॅशिंग हिरो मिळू शकतो. स्मार्ट डॅशिंग हिरो? त्याच्याकडे असं का बघतेस? अरे त्याला आधी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ओळखीचा आहे का? म्हणजे तो मगाशी मुलगा दिसला होता तसा? त्या मुलामुळे रुसलायस तू? नाही नाही, अजिबात नाही. पॉझिटिव्ह झालाय? असं नाहीये मी. हो, मला काय फरक पडतो? अच्छा बरं. ते आज एक गोष्ट सांगून टाकते तुला, म्हणजे असं नको वाटायला की साखरपुडा झाला आणि मी काही सांगितलं नाही. काय? सिड, तुझ्या आधी माझा एक बॉयफ्रेंड होता. काय? खरंच? हो, काही दिवस आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो, बट डोंट वरी, आमचं लगेच ब्रेकअप झालं. तो मगाशी मुलगा दिसला ना, अगदी तसाच दिसायला होता तो. मला तर वाटतं तोच होता. स्मार्ट, हँडसम आणि काय म्हणालास तू? डॅशिंग. येस, करेक्ट, डॅशिंग. अरे काय झालं? मी मस्करी करत होते. काय? अरे रडतोयस काय? किती भोळा आहेस तू. रडत नाहीये. किती हळवा आहेस रे तू. हळवा आहे, भोळा आहे. नाही नाही, काय ते, हा बावळट आहे, तरी आवडतो. हो, मला तुझ्यातला हात साधेपणा आवडतो. मला नकोय कोणी स्मार्ट डॅशिंग वगैरे. मला माझा सिंपल अँड स्वीट सीडच हवाय. सीड, तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. आणि ऋतिक रोशन आला तर? तरीही नाही. चल जायचं आता रिंग घ्यायला. 21 नोव्हेंबर 2021 अदिती आणि युवराजचा साखरपुडा करू. खूपच घाई नाही होते का? म्हणजे युवराजला आदिती आवडते, पण आदितीचं काय? म्हणजे ती लग्नाला तयार होईल का? यू जस्ट डोंट वरी अबाउट इट. नाही तसं नाही, म्हणजे युवराजलाही विचारायला हवं ना, नुकताच अमेरिकेहून आलाय तो. लगेच साखरपुडा केलेला चालेल का नाही, त्याची पुढची प्लॅनिंग काय विचारायला नको त्याला? माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. तुम्ही त्याला आत्ताच बोलवा, मी स्वतः बोलते त्याच्याशी. नको नको. नाही, तुम्ही नका बोलू. हा, तुम्ही घाबराल एकदम. नाही म्हणजे तो घाबरेल ना, तुम्ही एकदम त्याला विचारलं तर. हा, त्यापेक्षा आम्ही आधी बोलतो ना त्याच्याशी. ठीक आहे, मग आजच्या आज विचारून घ्या. ओके देन, मी निघते. अर्थात त्याचा होकार येईलच. मग आपण साखरपुड्याची अंगठी घ्यायला जाऊ. सर, सोचो मत, ऑफर अच्छा है, लड़के को तैयार करो. येतो. हाच युवराज आहे ना? येस, हाच आहे.
बराच बदललाय. आदिती नक्कीच प्रेमात पडेल याच्या. अदितीचा व्हिडिओ कॉल. हाय अदिती. हाय पल्लू काकी, आम्ही ते रिंग सिलेक्ट करायला आलोय. अरे वा, केली का मग सिलेक्ट? नाही ना, अजून सिलेक्ट करायचे. हा सेट कन्फ्यूज होतोय. मी हिला सांगते तू चॉईस कर आणि घेऊन टाक, तर ऐकतच नाहीये. आता मी माझ्या बोटावर कुठली रिंग चांगली दिसेल हे कसं काय सांगू? का काय प्रॉब्लेम काय? घेऊन टाक ना लगेच. अरे थांबा, तुमच्याच साखरपुड्याची रिंग घ्यायला गेलात ना, मग भांडता काय असे? तुम्ही जरा बोलवा ना सगळ्या जणींना. तुम्हीच सांगा कोणत्या अंगठ्या घेऊ ते. थांबा मी बोलवते. मोठ्या बाई, ताई, नानी, अर्चना, रत्नाका, लवकर या. सिद्धू आदितीचा फोन आलाय. सिद्धूचा फोन आलाय. सिद्धू, आदिती, अरे कुठे फिरताय? ते अंगठी सिलेक्ट करायला गेलेत. कोणासाठी? नाही, आता त्यांचा साखरपुडा आहे म्हटल्यावर त्यांच्यासाठीच बघणार ना. अरे हो, विसरलेच मी. बरं ऐका ना, आम्हाला खरंच कळत नाहीये. आता तुम्ही सगळ्या मिळून सांगा कुठली अंगठी घेऊ ते. हो सांगतो ना, दाखव अंगठी. या 2 अंगठ्या आहेत ना, या शोभतील ना तुम्हा दोघांवर. आणि दोन्ही अंगठ्या छान मॅच पण होत आहेत, अगदी तुमच्यासारख्या. अंगठ्यांचे फोटो पाठव ना. हो, आणि थँक्यू, तुम्हा सगळ्यांमुळे इतक्या छान अंगठ्या सिलेक्ट झाल्यात. सिद्ध्या, हा डाव जर का तू जिंकलास ना, तर तू अमेरिकेला जाशील, आणि जर का हारलास तर गुळपोळी. हा डाव नाही हरणार मी, आणि अमेरिकेला जायचंय तर हा डाव मला जिंकावाच लागेल. चलो देखते तेरे नसीब, तू गुळपोळी जाता है या फिर अमेरिका. हा फोन का नाही उचलत आहे? अरे सिद्धा, काय जात नाही तू अमेरिकेला, तू गावातच राहशील. डाव हरण्याचा आणि अमेरिकेला जाण्याचा काय संबंध आहे? मला नाही खेळायचं, तुम्हीच खेळा. एवढे मिस कॉल? अरे विसरलोच, आज आमच्या एंगेजमेंटचे कपडे खरेदी करायला जायचं होतं. कुठून येतो का तुला एवढा कॉन्फिडन्स? कुणी आपला ठरलेला साखरपुडा मोडेल, तेही याच्यासाठी? तुम्ही थांबाव, उगाच निगेटिव्ह नका बोलू. त्याने सगळी तयारी केली आहे. युवी बाळा, युवी दाखव बरं महालक्ष्मी मॅडम आल्यावर तू काय काय करणार आहेस ते. आदिती, लहानपणापासून मी तुझ्यावर प्रेम करतोय आणि आज तो दिवस आलाय. नाही ग नाही, ठरलेलं लग्न मोडेल याच्या आवाजामुळे. युवराज, माझं ऐक, तू काही सुद्धा बोलू नकोस. बाकी काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त साखरपुडा होईपर्यंत एक अक्षर काढायचं नाही तोंडातून. त्या महालक्ष्मी मॅडम सांगतील ना तेवढंच कर, बस. परफेक्ट, अगदी परफेक्ट समजवताय तुम्ही तुमच्या मुलाला. तुला अदितीशी लग्न करायचं आहे ना, तर त्यासाठी आपल्याला अदितीची एंगेजमेंट मोडावी लागेल. त्या सिद्धार्थला तिच्या आयुष्यातून घालवावं लागेल, तरच तू तिच्या आयुष्यात येऊ शकतोस.
आणि हो, त्यासाठी आपल्याला पूर्ण तयारीनिशी उतरावं लागेल, कारण यावेळी मला त्या देशमुखांना कुठलीही संधी द्यायची नाहीये. हा दीदी, पोचतोय मी लगेच. अरे सगळीकडे आदितीच दिसते का रे तुला? मी आप्पा बोलतोय. सॉरी अप्पा, ऍक्च्युली मला वाटलं आदितीचा फोन आहे आणि मी न बघताच उचलला. सॉरी, बोला ना, काय काम आहे? अरे इथं मंडपवाला आलाय. तुला आदितीला कुठले फुलं कुठले डेकोरेशन आवडतात ते सांगा. त्याने फोटो आणलेत, फोटो पाठवतो. हा, बोलून घेतो का त्याच्याशी? अप्पा ऐका ना, तुम्हाला जसं आवडतंय तसं डेकोरेशन करून घ्या, पण हा उगाच जास्त खर्च नको. अरे ऐक ना, साखरपुड्याचं. हो, आता वेळेत नाही पोहोचलो तर साखरपुडा तुटेल माझा. ऐका माझं, मी नंतर फोन करतो. खरंच खूप घाईत आहे. ठेवतो मी फोन. हा, बाय बाय बाय. हॅलो हॅलो, ऐक ना सिद्धू. हा असं का बोलला? साखरपुडा तुटेल? सो आता एंगेजमेंट मोडायचा प्लॅन तुला कळला असेलच. आता तू बोलू शकतोस. विचार, तुला काय विचारायचं. नाही नाही, म्हणजे तो नाही विचारणार काही. का? आय मीन, त्याला काही डाऊट्स असतील तर त्याला स्वतःला विचारू देत ना. मी बोलत नाही, मी करतो. गुड, आय लाईक युअर ॲटिट्यूड. पण तरीही एकदा तू तुझ्या बाजूने क्लिअर कर. तुला बोलता येत नाही? अहो काय सांगू तुम्हाला, 4 दिवसांपूर्वीच एक ऍक्सिडेंट झाला. म्हणजे आमच्या युवराजला गुळण्या करायच्या होत्या, पण आमच्या मोलकर्णीनं त्या बाटलीत सॅनिटायझर टाकून ठेवलं होतं. यानं घेतलं आणि गुळण्या केल्या. काय? हो, म्हणजे डॉक्टरांनी औषध दिलंय, नॉट टू वरी, 2 दिवसात होईल क्लिअर आवाज. पण तोपर्यंत मात्र मौन व्रत सांगितलंय त्याला. मग आता चल माझ्या बरोबर. कुठे? अहो, साखरपुड्यासाठी कपडे घ्यायचे आहेत ना त्याला. हा, ओके. हॅलो, हा बोल सेठ. अगं सुनबाई, मी आप्पा बोलतोय. सॉरी सॉरी, बोला ना आप्पा. अगं काही झालंय का तिकडे? नाही, काही नाही. आदिती, काही लपवू नकोस बेटा. अगं याने फोन केला तेव्हा सिद्धू म्हणत होता की वेळ पोचला नाही तर तुमचा साखरपुडा तुटेल म्हणून. काय असं म्हणाला सेठ? आदिती, काय झालंय बेटा? काही नाही हो मोठ्या बाई. हा सेठ पण ना स्वतः चूक करतो आणि नंतर सगळं माझ्यावर ढकलतो. आता पण मित्रांबरोबर टाइमपास करत बसला असेल आणि मग नंतर असं दाखवतो की माझ्यामुळे घाई करावी लागते. तुम्ही काही काळजी करू नका, मी बघते त्याला. मी हे ट्राय करते. चेंजिंग रूम कुठे आहे? इथून राईटला मॅडम. तुला जी शेरवानी आवडेल तिच्यावर फक्त बोट ठेव. गुड चॉईस. एक्सक्यूज मी, मला एक फोन येतोय कामाचा. तू ट्राय कर, तोपर्यंत मी आलेच. हे काय, तू शॉपिंग पण केलीस? मग काय करू तू येईपर्यंत? टाइमपास? इतका उशीर कोण करत सेठ? सॉरी ना. बरं जाऊ दे ना ते सगळं. ऐक ना, आता मी येताना ब्लू कलरची शेरवानी बघितली माझ्यासाठी. आपण ती प्लीज बघूया का? प्लीज प्लीज, चल ना. चल.
सिड अरे कुठे आहे ब्लू शेरवानी? ती आहे का? नाही रत्नाकाचा फोन. आलोच. हा रत्नाका बोल. सिद्धू काय झालंय साखरपुडा तुटायला? ती कडक लक्ष्मी काही बोलली का? नाही ग असं काही झालं नाहीये. ऐक ना रत्नाका, खरंच मी खूप घाईत आहे, मी तुला नंतर फोन करतो. अरे पण सिद्धू अरे हे बघ ही कशी वाटते? ही नाही ग, अहो ब्ल्यू शेरवानी, सिल्वर बटन्स होते. हा सर, ते आत्ताच एक जण घेऊन गेले. बरं अजून एक असेल ना तुमच्याकडे? नाही सर, एकच पीस होता. तरी बघतो मी गोडाऊन मध्ये जाऊन. तोपर्यंत तुम्ही सर हा एक ट्राय करून बघा, हा पण नवीन पीस आहे. हा सिड, ही शेरवानी पण छान आहे रे. ती खूप छान होती. अरे हो, पण ते म्हणतायत ना अजून एक आहे का ते चेक करतायत म्हणून. तोपर्यंत तू ही ट्राय कर. हे मी इथेच ठेवते. या दोघांना इथे जायचं होतं शॉपिंगला. त्यांनी युवराजला बघितलं तर नसेल ना? आणि मला जर त्याच्यासोबत बघितलं तर अजूनच गोंधळ होईल. हा युवराज नेमका चेंज करायला गेला इतक्यात. काय करू? येस, त्याच्या आई बाबांना फोन करते. हा बोला बाबा. आता कुठे आहेस तू? बाबा इथेच दुकानामध्ये चेंजिंग रूम मध्ये एक मस्त ब्ल्यू कलरची शेरवानी बघितली, पण ती मला होतच नाही. अरे ती शेरवानी मरू दे. त्या चेंजिंग रूमच्या बाहेर तो सिद्धार्थ आणि आदिती उभे आहेत. काय? हळू बोल. आता काय करू? काहीही करून त्यांच्या समोर येऊ नकोस बाबा. छान दिसतोस. हा रंग पण छान दिसतोय की तुझ्यावर. हो, पण मला ती ब्लू कलरची शेरवानी खूप आवडली आहे. ऐक ना, बाजूला एक लेडी आहेत, त्यांच्याकडे ती शेरवानी आहे. पण मला एक कळत नाहीये, पुरुषाची शेरवानी एका बाईकडे का असेल? आणि हो, त्या ह्या पण म्हणाल्या की ती मला शेरवानी होत नाहीये म्हणून. एक काम करतो, त्यांच्याकडे मागतो. अरे वेडा आहेस का? असं कोणी मागतं का? रिक्वेस्ट करतो. अरे नमस्कार मॅडम, तुमच्याकडे जी ब्लू कलरची शेरवानी आहे ती मला मनापासून खूप आवडली आहे. प्लीज मला देता का? आणि तसंही तुम्हाला ती होत नाहीये ना, प्लीज मला द्या ना. माझा साखरपुडा आहे, मी ट्राय करून बघतो. इथे तू असं कोण विचारतं का? ऑकवर्ड झालं असेल त्यांना. काय आहे? दिली ते महत्वाचं. थँक्यू मॅडम. हे बघ, छान आहे. तू ट्राय करून घे आणि ही शेरवानी मला दे, मी त्यांना देऊन येते परत. आलोच. हो, मला माहिती आहे सिद्धार्थ आणि अदिती इथे आलेत ते. हा तात्या बोला. अरे सिद्धू, काय ऐकतो मी? साखरपुडा तुटला वगैरे? तात्या असं कसं शक्य आहे? काय झालं तात्या, अदिती माझ्यावर खूप चिडली होती म्हणून मी आप्पांना तसं बोललो, पण हे खरं नाहीये. अहो असंच बोललो होतो मी. ह्या दोघांना मी एकत्र पाहतेय ना, ते शेवटचं. साखरपुड्याला येऊन असा धमाका कर की हे सगळे देशमुख हादरून गेले पाहिजे. त्यानंतर मग साखरपुडाच काय, हे नातंही कायमचं तुटलं पाहिजे. तात्या, अदिती आणि माझ्यावर कितीही संकट आलं, काही झालं तरी आमचा साखरपुडा तुटणार नाही म्हणजे नाही.